दुसरी रात्र रोहित पाडके देखील आले, त्यांचं देखील मनापासून आपण या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत सर्वांचं करूया स्वागत आणि वळूया मॅचकडे, जिथे या खेळपट्टीवरती कशा प्रकारचा खेळ रंगेल या खेळाचा अंदाज घेण्यासाठी सर्व प्रेक्षक या मॅचला अगदी जवळून बघतायत. तर करूया मॅचला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती अक्षय पाटील आहेत, स्ट्रायकिंग एंड वरती प्रथमेश आहेत, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती चेतन. 4 षटकांची मॅच आहे, फार वेळ घेऊ नका. 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला गेलाय. या 20 मिनिटांच्या अवधीमध्ये पहिलं सत्र हे कंप्लीट व्हायला हवं, अन्यथा तुम्हाला पंची जी पनिशमेंट देतील त्या पनिशमेंटला तुम्हाला मान्य करावं लागेल. याची गांभीर्यपूर्वक लक्ष घ्या आणि त्याच दृष्टिकोनातून ही मॅच कसे पहिले सत्र संपलं जाईल याच्याकडे मात्र आपण आता गांभीर्यपूर्वक लक्ष द्या. पंच आमचे सूरज पांडे मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. लेग पंच आमचे मुन्ना पिंगळे, क्रिकेटचा अभूतपूर्व अभ्यास असलेला खेळाडू. अक्षय पाटील स्ट्रायकिंग एंड वरती प्रथमेश आहेत, लेफ्ट हँड बॅट्समन. एक वेगळं कॉम्बिनेशन आहे, थोडासा कठीण लाईनला सामोरं जावं लागेल अक्षय पाटीलला. चला अधिकचा वेळ घेऊ नका. 20 मिनिटांचा अवधी आहे बघा. आमच्या घड्याचे काटे आणि आम्ही टायमिंग इथे सेट केलाय. जर का 20 मिनिटांच्या अवधीमध्ये तुम्ही सामना कंप्लीट जर नाही केलात तर तुम्हाला पॅनेटीवर सामोरं जावं लागेल, याची दक्षता घ्या. कट केलाय फटका जबरदस्त आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवला गेलाय. एक सिंगल मिळेल इथे प्रथमेशला. संघाचं खातं ओपन केलंय. इथे सुरुवात पहिल्या चेंडूमध्ये सिंगलला मात्र प्राधान्य दिलं गेलं, जिथे सन्मानजनक पूर्व या फटक्याला केसलं सजवलं गेलं. एक सिंगल आल्यानंतर आपल्या इनिंगला केली सुरुवात. वैयक्तिक 1 धावसंख्येवरती खेळेल आता प्रथमेश आणि स्ट्राईक मात्र रोटेशन झाली. इथे आता नवीन स्ट्रायकर एंड वरती फंद झाले, चेतन माडिक. धामणी संघाचा हा चेतन, याच्यावरती बराचसा विश्वास असेल. कशा प्रकारचा खेळ करेल. प्रथमेशने जरूर एक पहिल्या चेंडूवरती सन्मानजनक पूर्व फटका खेचला बघा. अधिकचा वेळ घेऊ नका. जर का 20 मिनिटांच्या अवधीमध्ये तुम्हाला सामना संपवायचा आहे तर प्रत्येक मिनिट आणि वेळ, सेकंद आणि सेकंद तुम्हाला फार आता महत्वाचे आहेत. हे तुम्हाला आता टाळायला हवेत. 20 मिनिटांचा अवधी. आता 3 रात्रीमध्ये हे असंच प्लॅनिंग करून ही स्पर्धा यशस्वी करायची आम्हाला. यावेळेस बेमिसाल फटका फेकून दिला चेंडूला. एक दर्जेदार लॉंग ऑफ सीमा पार चेतन माडिकच्या बॅट मधून निघाला आहे. लॉंग ऑफ सीमा पार षटकार 6 हिंदीचा गोड आवाज आणि ज्यांच्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जगाला वेळ केलं ते आमचे प्रवीणजी दुगाडे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. दुसऱ्या चेंडूवरती लगावलेला षटकार जो चेतन माडिकच्या बॅटमधून आला. इरादे स्पष्ट केलेत. संघाचं खातं पुढे नेलं. 7 धावसंख्येवरती टोटल पोहोचली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दामनी टीमची ही धावसंख्या. वरदविनायक महड संघ जयेश पाटीलच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ बघा. संघाची चाचपणीचा संघ बांधला गेला, पण त्या संघाला बांधल्यानंतर कशा प्रकारचं परफॉर्मन्स या मैदानावरती होईल याकडे सर्वांचं लक्ष आहे. चेंडूला पुनश्च धाडलाय. चेंडू सीमा पार होतोय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू फेकून दिलाय. पुनश्च चेतन माडिकच्या बॅट मधून निघाला. लगातारचा हा दुसरा षटकार. इथे चेतन माडिकची गुणवत्ता काय जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतो. अफलातून लगातारचे 2 षटकार चेतन माडिकच्या बॅट बॉलेत. अक्षय पाटीलला पूर्णपणे आता बॅकफुटवर ढकलण्याचं काम झालंय. जिथे प्रथमेशने एक सिंगल रोटेशन करून दिली, त्यानंतर चेतन माडिकची जी फलंदाजी आपण पाहतोय, आक्रमकतेचा खेळ, आक्रमकतेचे फटके. इथून मात्र दुसऱ्या धावेचा कॉल केला जाईल. 2 धावा. आपल्या क्षेत्ररक्षणावरती नाराज आहेत स्वतः. हे या मैदानामध्ये दाखवून दिलं. सिंगल धाव होती, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट चेतनने केलं. अजून 2 धावा मात्र जोडल्या जातील. 15 धावसंख्येवरती टोटल पोहोचलाय. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दामनी संघाचं
जिथे वरदविनायक महड संघ धावांचा जर विचार केला तर धावा रोखायचा प्रयत्न इथे करत असताना यावेळेस अक्षय पाटील खोलवर टप्पा होता, चेंडू अनड्राईव्ह केला आहे, षटरक्षक पुनश्च मात्र चेंडूची अडवणी करणार. तत्पूर्वी मात्र मिडॉनला हा षटरक्षक फीड करतोय. एक सिंगल इथे चेतनला मिळेल. एका धावसंख्येने प्रथम फलंदाजी करणारा हा धामणी संघ एकेरी अंकाने मात्र का होईना पण पुढे सरसावतोय. जिथे धावा कशा येवत 16 धावा आहेत ज्या धामणी संघाच्या स्कोरबोर्डवरती. आता स्ट्राईकवरती मात्र प्रथमेश आलेत, ज्यानं मागच्या चेंडूवरती एक सन्मानजनक फटका खेचला. एक सिंगल मात्र त्याच्या बॅटमधून जरूर आपण पाहिल्या. अक्षय पाटील P1चं हे पहिलं षटक हाताळतो. अद्यापर्यंत खराब गोंधळीचं प्रदर्शन आतापर्यंत झालंय. चेंडू मात्र आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू निघून चाललाय, थर्डमॅन सीमा पार क्लिअर होतोय. थर्डमॅन सीमारेषेच्या अगदी जवळपास चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. अजून एक आलेला फलंदाज प्रथमेशच्या बॅटमधून निघाला. हा चौकार बजाव डीजे. संदेशजी लोते यांच्याकडून पारितोषिक आलंय. जर धामणी संघ या स्पर्धेमध्ये विजयी झाला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. या मॅचला जरूर सुरुवात झाली प्रवीण सर. आता बक्षिसांची पारितोषिक ही यायला सुरुवात झाली आहे. दोन्ही संघ बघायला गेलं तर अगदी फारसं अंतर नाही या दोन्ही गावांमध्ये आणि याच परिसरामधील हे नामांकित हे असे दोन संघ. धावसंख्या आहे टोटल 20 धावा आहेत. पहिलं सत्र इथे सुरू आहे. प्रथम टॉस जिंकला वरदविनायक महड संघाने, निवडलं क्षेत्ररक्षण, आपल्या गोलंदाजांवरती विश्वास दाखवला. परंतु अक्षय पाटीलने तब्बल 10 खर्च केल्या. त्या 20 पहिल्या षटकामध्ये तब्बल 2 षटकार पाहिले जे चेतन माडिकच्या बॅटमधून लगावले गेले. काय जबरदस्त खेळ केलाय. षटक क्रमांक 2 आकाश केदारी. आकाश केदारीचं हे दुसरं षटक. क्रिकेट मधला अभूतपूर्व अभ्यास आणि वरदविनायक महड संघाचा हा एक उगवता सितारा ज्याच्यावर देखील बराचसा विश्वास दाखवला गेलाय वरदविनायक महड संघानं. धावांचा आलेख कमी करायला हवा. एखाद 2 विकेट घेण्याचा प्रयत्न आकाश केदारी करणार की त्याच्या विरोधात आक्रमण चढवलं जाणार हे पाहण्यासाठी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जिथे मात्र खेळाला होईल सुरुवात. आकाश केदारी पहिलं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील हे दुसरं षटक आहे. यावेळेस तेज तरार फेकला होता. काय अचूक टप्पा होता. अगदी समोर तो असा लावण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा संपर्क नाहीये. चेंडू पुरेपूर बाहेर निघतोय. निर्धाव चेंडूची होते सांगता. पहिला चेंडू जरूर निर्धाव फेकला गेलाय. यावेळेस मात्र पाकपुडला गेले. स्टिअर केलाय फटका जरूर फसलाय. या चेंडूवरती फसलेत. हा फटका फसलाय. दुसऱ्या चेंडूवरती मिळतीये आकाश केदारीला विकेट. फलंदाज येतील चेतन माडिक. बॅक टू द डगआउट्स. डीजे हाल पुढच्या टीमने या व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे. तलवली आणि होराळे जिथे आपण आला असाल तर आपण रिपोर्टिंग करायचंय. KTCच्या माध्यमातून अर्थात कर्जत टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपण आज सुरू आहे. कालची पहिली रात्र अगदी उत्कृष्ट क्लॅरिटी सकट ही स्पर्धा दाखवली गेली आपल्या स्मार्ट टीव्ही वरती. ज्यांना इथे येणं शक्य नाही ते आपल्या घरी बसल्या आपल्या स्मार्ट टीव्ही वरती ही स्पर्धा एन्जॉय करतात. त्या प्रेक्षकांचं देखील मनापासून या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आकाश केदारनी पहिल्या चेंडू निर्धाव टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता या खेळपट्टीवरती दाखवली गेली आहे. दुसऱ्या चेंडूवरती घेतलेला विकेट. त्यानंतरचा आलेला हा तिसरा चेंडू निर्धाव. आता संकटामध्ये टाकलंय
टीम दामणी संघाला, जिथे प्रथमेशची ची खेळी आपण पाहिली, त्यानंतर चेतन माडिक जो अगदी त्या खेळपट्टीवरती तग धरून उभा होता आणि तो असा डोकेडुखी ठरला होता, तो चेतन माडिक मात्र माघारी परतला. यावेळेस दमखम दाखवणारा फटका फेकून दिला या चेंडूला, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध चेंडू मारला. हा एक जबरदस्त फटका होता. फलंदाज साहिराज मोरेच्या बॅट मधून निघाला हा षटकार डीजे. या गीताने बरंचसं काही सांगून गेलं, याचं स्पष्टीकरण तुम्हाला निश्चितपणे देईल. परंतु वळू या मॅचकडे जिथे होईल खेळाला सुरुवात. गोलंदाज तयार, जबरदस्त फटका आहे. क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडू पर्यंत जरूर पोहोचलेत. चौकारे इथे काहीसा आमच्या या डीजे ऑपरेशन सिस्टीम मुळे का दिसण्यास अडथळा आम्हाला निर्माण झाला. पंचांनी दिला निर्णय 4 धावा मिळतील. या 4 धावा संख्येच्या बरोबरीने टोटल जाऊन पोहोचली 30 धावा. 30 धावा सुरुवात कशी केली जाईल ते सॉन्ग आपण पुनश्च आम्हाला ऐकवा, ज्या वरती हे आपण गीत आम्ही मगाशी आपण अर्धवट ते गीत ऐकलं. पुनश्च ते गीत आम्हाला आपण ऐकवाल डीजे तांडीलच्या माध्यमातून. ते गीत आपण जरूर ऐकूया. परंतु वळूया मॅचकडे. गोलंदाज आकाश केदारी, कट करण्याचा प्रयत्न होता, बॅकवुडला गेले, फटक्यासाठी जागा बनवायचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा खालती राहतोय. बॅट आणि चेंडूचा इतका फारसा संपर्क नसल्यामुळे हा चेंडू एकदा मात्र देऊन जातोय. 12 चेंडूंचा खेळ तब्बल समाप्त झालाय. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोअरबोर्ड वरती आपण बघितलं तर 31 धावा आहेत. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 31 धावा स्कोअरबोर्ड वरती झाले जरूर पाहायला मिळाला. 2 षटकांच्या अखेरीस उर्वरित 2 षटकांचा खेळ अद्यापही बाकी आहे. प्रथम टॉस गमावल्यानंतर धामणी संघ आपला फलंदाजीचा नमुना बघितला तर चेतन माडिकची फलंदाजी आपण बघितली. वैयक्तिक 15 या धावसंख्येवरती चेतन माडिक बाद झाला, जो अगदी 1-2 षटकाच्या साहाय्यानं अगदी चांगल्या प्रकारची फलंदाजी त्याच्या माध्यमातून या खेळपट्टीवरती होत असताना आकाश केदारीने घेतले त्याचं विकेट आणि त्यानंतर तो अडथळा आकाश केदारीने दूर केल्यानंतर क्रमांक 3 वरती सूरज मोरेने, त्यानंतरचा साईराज मोरेने लगावलेला पहिला षटका त्याच्या बॅटमधून आला. त्यानंतरचा एक चौका त्याच्या बॅटमधून आपण जरूर पाहिला. ते क्रमांक 3 वरती खेळतात. संघाची धावा संख्या आहे टोटल 31 धावा 31. षटक क्रमांक 3 वर्धविनायक महड संघ. अक्षय पाटीलची षटक पाहिलं, आकाश केदारीचं पाहिलं. तब्बल अक्षय पाटीलने 20 धावा खर्च केल्या. त्यानंतरचं आकाश केदारीचं षटक तब्बल धावा खर्च झाल्या 11. 2 षटकांच्या अखेरीस 31 धावा आहेत 31. 31 धावा. मान्यवरांची मांदी आली कालच्या पहिल्या रात्रीमध्ये. आदरणीय प्रवीण शेठ बैलमारे यांच्यावरती असलेले नितांत प्रेम आणि प्रेमाखातर काल बऱ्याचशा पाहुण्यांचं या व्यासपीठावरती आपण आगमन झालेलं पाहिलं. यावेळेस हा फटका जरूर मात्र बरंचसं काही सांगून जाईल असं वाटलं होतं. अंतिम क्षणामध्ये चेंडूला अडवलं. धावा कंप्लीट झाल्या. एका सिंगलच्या साईनं 32 वरती टोटल पोहोचलाय. क्रमांक 3 चा गोलंदाज दिलीप, सन्माननीय संतोषजी बांदल, त्यानंतर सदानंदजी बैलमारे या दोन्ही मान्यवर पाहुण्यांचं या मंचावरती शुभागमन झालंय. त्यांचं या आमदार ट्रॉफीमध्ये आम्ही मनापासून शाब्दिक सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. कारण आपला बहुमूल्य वेळ खर्च करून ते या व्यासपीठावरती आले, त्यांचं पुनश्च मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. 32 धावा टोटल स्कोअरबोर्ड वरती आहेत. षटक क्रमांक 3 दिलीपचं. चला फार वेळ घेऊ नका. 20 मिनिटांचा अवधी दिलाय प्रवीण सर पहिल्या इनिंगला. 20 मिनिटांमध्ये 12 मिनिटं आतापर्यंत झालेली आहेत. तर विचार करा, जर का ही 20 मिनिटांचा अवधीमध्ये ही इनिंग जर कंप्लीट नाही झाली तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. याची गांभीर्यानं आता लक्ष घ्या. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता, फार वेगाने टाकला होता. दिलीपने अगदी समोर फेकला होता. पूर्णपणे शरीरापासून लांब ठेवलेला चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. निधाव चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टामध्ये आलाय. 32 धावा टोटल स्कोअरबोर्ड वरती आहेत. पहिलं सत्र जिथे सुरू आहे वर्धविनायक महड संघ धावा रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. जबरदस्त फटका
चेंडूला फेकून दिलाय अगदी लांब लांब, बराच लांब निघालेला फटका, बराचसा काही सांगून गेला. आलेला हा एक जबरदस्त षटकार DJ तांडे. प्रेमळ व्यक्तिमत्व, तरुणांच्या गळ्यातील ताईत आणि त्याचं सर्व विश्लेषण प्रवीण सरांना अगदी त्यांचं माहिती आहे. परंतु आमच्याकडे जी थोडक्यात माहिती ती तुम्हाला सांगतो. प्रेमळ व्यक्तिमत्व आहे आणि असंख्य तरुणांना रोजगार ज्यांनी खऱ्या अर्थाने उपलब्ध करून दिलाय आणि गोरगरीब जनतेला खऱ्या अर्थानं न्याय कसा मिळवून द्यायचं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आदरणीय प्रवीण शेठ बैलमारे. एक उत्तम आणि चांगलं व्यक्तिमत्व, सर्वांच्या हाकेला धावून जाणार हे व्यक्तिमत्व आहे. जबरदस्त फटका फेकून दिला चेंडूला पुनश्च अगदी लांब, चेंडू निघून गेला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार होतोय. अजूनही काढला हा षटकार. यास या 6 धावा संख्येच्या बरोबरीने प्रथमेशची जी आपण विचार केला तर तब्बल 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून 3 मोठी फटके अद्यापर्यंत आलेत. तो प्रथमेश सलामीला आला होता, अगदी आपल्या इनिंगला आपल्या खेळण्यास सुरुवात केली आणि हा आता डोकेदुखी ठरलाय. तो प्रथमेश जो स्ट्रायकिंग एंड वरती आहे त्या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज दिलीप हुशार निघाले, चेंडू खालती ठेवला, शरीरापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न झाला. सन्मान्य तुकारामजी मोरे यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतोय. या आमदार आणि ट्रॉफीमध्ये, या दमदार ट्रॉफीमध्ये आपलं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत. वळतोय मॅचकडे गोदास यार. जबरदस्त चेंडू होता, खणून काढता प्रयत्न होता. हा चेंडू मात्र निर्धाव प्रतिचा फेकला गेला. तब्बल 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 18 चेंडूमध्ये वर्धविनायक महल संघाच्या अगेन्स्ट खेळताना धामणी संघ जाऊन पोहोचलाय. तो प्रथम फलंदाजी करणारा 44 धावा. पुढचा कॉल देखील केला जाईल. मी विनंती असेल की हुराळे आणि तलवली या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती की टॉस करण्यासाठी फक्त 5 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला जाईल. 5 मिनिटांमध्ये तुम्ही इथे टॉस करण्यासाठी या मंचावरती जर का आला नाहीत तर तुम्हाला आयोजकांच्या वतीने जी पेनल्टी देण्यात येईल ती तुम्हाला मान्य करावी लागेल. याची एक विशेष आपण नोंद घ्या. होराळे आणि तलवली या दोन्ही संघाला विनंती की टॉस करण्यासाठी आपण मंचकावरती यायचं आहे. 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 44 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक वर्धविनायक महल संघाचं बाकी आहे. ते षटक कोणाच्या हाताकडे आता जयेश पाटील देणार प्रवीण सर. जयेश पाटील म्हटलं की बाहुबली क्रिकेटचा एक अभूतपूर्व अभ्यास आहे आणि शरीरदृष्टीकडे बघितलं तर अगदी मजबूत बांध्याचा हा खेळाडू आहे. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आम्ही सातत्य म्हणतो, परंतु शरीरदृष्टीने अगदी मजबूत असलेले हे जयेश पाटील, त्यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा किंवा त्यांनी बांधलेला हा वर्धविनायक महल संघ अनेक कशा प्रकारचा खेळ या सावरईच्या मैदानावरती करेल. बऱ्याचशा वेळेस वर्धविनायक महल संघ या मैदानावरती खेळला असेल, त्यांना या खेळपट्टीचा किंवा मैदानाचा बराचसा अभ्यास आहे. परंतु धामणी संघ देखील याच मैदानावरती बऱ्याचशा स्पर्धेमध्ये खेळला असेल, म्हणून दोन्ही संघ या मैदानावरती कशा प्रकारचा परफॉर्मन्स करतात याकडे मात्र प्रेक्षक आता जवळून या मॅचला बघतायत. 44 धावा आहेत. शेवटचा अंतिम षटक आहे. जय पठारेच्या हातामध्ये दिलंय. जबरदस्त गोलंदाजी, काय 23 थरार वेगाने फेकला होता आणि या वेगावरती स्वार झालेला हा गोलंदाज जय पठारेचा हा पहिला चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये जरूर काही यश आलंय. जयेश पाटीलने शेवटचं षटक जय पाठारेकडे सोपवलंय की बाबा जय पाठारे धावा रोखायला हव्यात, धावा या षटकामध्ये कमी खर्च करायचा हवेत. तो प्रयत्न आता जय पाठारे करणार का? पहिला चेंडू निर्धाव फेकलाय, शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता, अगदी जवळून गेलेला चेंडू होता. पंचांकडे दाद मागितली जाते. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल याची सर्व संघांनी नोंद घ्या. चुलबुल पांडे ना म्हणला ना, अगदी हा चेंडू सुस्थितीमध्ये आढळला.
निर्धाव चेंडूची होते सांगता तब्बल 2 चेंडू निर्धाव फेकलेत ते गोलंदाज जय पाटाने काय कमबॅक करून दिलाय शेवटचं स्लॉग आणि डेथ होतय षटक आहे धावा रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे जबरदस्त फटका टोलावलाय क्षेत्ररक्षक आहे का तिथे चेंडू सीमा पार होतोय लॉंग ऑन सीमा पार फलंदाज साईराज मोरेच्या बॅट मधून निघाला हा एक जबरदस्त डोळ्याचं पार न फेडणारा हा षटकार डीजे एकोणीस मिनिटं झालेत चेंडू शिल्लक राहिलेत 3 जबरदस्त फटका त्या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न चेंडू पुनश्च सीमा बाहेर लॉंग ऑन सीमा रेषा बाहेर निघालेला अजून एक षटकानंतरचा आलेला हा साईराजच्या बॅट मधून निघाला पुनश्च चौकार या 4 धावसंख्येच्या बरोबरीने टोटल आता जाऊन पोहोचली 54 या धावसंख्येवरती अजूनही चेंडू शिल्लक राहिलेत शेवटचे ते 2 शेवटचे चेंडू राहिलेत शिल्लक ते 2 यावेळेस बॅक टू द बॉलर खेळलेत धरून हा फटका धावा कंप्लीट झाल्या इथून 2 या 2 धावेने संघ पुढे पोहोचेल 56 धावसंख्येवरती मराठीचा एक गोड आवाज ज्यांच्याकडून बरंचसं आम्ही काही शिकलो आणि खऱ्या अर्थानं या परिसरामधील नव्हे संपूर्ण कालापूर तालुक्यामध्ये ज्याचा आवाज ज्यानं खऱ्या अर्थाने वेळ लावले ते आमचे मित्र परम मित्र तुषारजी धुमाल यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचा आवाज देखील येणाऱ्या सत्रामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल त्याचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत शेवटचा कदाचित एक चेंडू शिल्लक राहिलाय 56 धावा आहेत जय पाटाळेचं हे षटक जबरदस्त फटका फेकून दिला या चेंडूला बेमिसाल टायमिंग होतं अगदी लॉंग हा फटका चाललाय विकेट सीमा पार शेवटच्या आणि अंतिम चेंडूवरती आलेला तो षटकार बरंचसं काही चित्र स्पष्ट करून गेला या 6 धावसंख्येच्या बरोबरीने वर्धविनायक महड संघाच्या विरोधात खेळणारा धामणी संघ प्रथम फलंदाजी करताना पोहोचलाय 62 24 चेंडू आणि गरज असणारे ती 63 या धावांची या धावा कशा पूर्ण केल्या जातील या धावा बनवल्या जातील का धावा रोखल्या जातील याचं निश्चितपणे याचं वर्णन धावतगा वर्णन ऐकण्यासाठी आपण वळूया हिंदीच्या भाषेकडे तत्पूर्वी ऐकूया एक चांगलं गीत या गीताने होईल या आजच्या दुसऱ्या रात्रीला सुरुवात ऐकूया सुबोध संगीत डीजे तांडेलकडे आणि त्यानंतर मायक्रोफोन वरती येतील आमचे गुरुवर्य प्रवीणजी दुगाडे धन्यवाद बसली कारले डोंगुरा आई बसली कारले डोंगुरा आईला माझ्या तना समान देऊ आईला माझ्या तना समान देऊ आईला माझे साडी समान देऊ आईला माझे चोली समान देऊ आई मायेचा हाय सागर मायेचा हाय सागर आई मायेचा हाय सागर मायेचा हाय सागर इस रजनी में खेलते हुए धामणी का जब भी जिक्र आता है तो हमारे ज्ञानेश्वर पारेंगे एक बेहतरीन कमेंटेटर यहाँ पर आ चुके हैं उनसे मैं गुजारिश करना चाहूँगा कि वो मंच पर तशरीफ लेकर आए उनकी तरफ से भी धामणी को शुभकामनाएं आ चुकी हैं लेकिन फिलहाल बल्लेबाजी अगर धामणी की एनालिसिस अगर हम देखें 30 रनों की शानदार पारी खेली नेट नंबर 3 पर आए हुए साईराज मोरे ने उनका साथ दिया 15 रनों की पारी खेली चेतन महाड़ी को ओपन करने के लिए आए प्रथमेश जिन्होंने 17 रनों की शानदार पारी खेली उसके बदौलत रन बन चुके हैं
62। हमेशा हम क्रिकेट में कहते हैं बारी बारी सबकी बारी, पहले आपकी अब हमारी बारी। ये कहना होगा महड़ भरत विनायक के जयेंद्र बाहुबली को, क्योंकि इस बाहुबली का चलना तुषार ज़रूरी है। तो तुषार धुमाड़ का भी हम स्वागत करेंगे हमारे कमेंट्री बॉक्स में। मेरे साथी स्कोरर नरेश दलवी, छोटा बैक बड़ा धमाका, उनकी टीम अब खेलते हुए नजर आएंगी। करजत टेनिस क्रिकेट.in के जरिए इस मैच को लाइव दिखाया जा रहा है और हमारा साथ दे रहे डीजे तांडेल। लेकिन आज मैं देख रहा हूं रामदास शेठ पवार कुछ देरी से आ रहे हैं। रामदास शेठ पवार नजर नहीं आ रहे। बिग फैन हूं मैं उनका तुषार। तो रामदास शेठ पवार साहब से मैं गुजारिश करना चाहूंगा, क्योंकि जयेंद्र बाहुबली को अब रामदास शेठ पवार जिस तरह मैचेस में इनामों की बारिश लगाकर अपना पावर दिखाते हैं, उसी तरह का पावर दिखाना होगा। तो ज़रूर रामदास शेठ पवार से मैं गुजारिश करना चाहूँगा कि इस मंच पे वो तशरीफ लाए। तमाम दर्शक 62 रन बन चुके हैं। 15.5 की औसत से इन रनों को बनाना है। 63 रनों की ज़रूरत। 30 रनों की शानदार पारी खेली साईराज मोरे ने धामड़ी की तरफ से, और ये ज़रूरी भी था, ये होना ज़रूरी था, क्योंकि पहला मैच था, ड्यू फैक्टर नहीं है, बिल्कुल साफ सुथरा वातावरण है। ऐसे में गेंद बल्ले पर आ रही है, विकेट अच्छी बनाई जा चुकी है। अंकिश तांबड़े सर से जब मैंने बात की इस विकेट के बारे में, तो उन्होंने कहा कि इस विकेट के लिए खास तौर से मिट्टी मंगाई गई थी। ग्राउंड की मिट्टी का इस्तेमाल नहीं किया गया, एक अलग प्रकार की मिट्टी जो पकड़ के रखे इस विकेट को, ऐसी मिट्टी मंगाई गई थी। उस वजह से ये विकेट काफ़ी अच्छी बनी है। हमारे साथ अभी पाटिल है, गोरठन के एक बेहतरीन कमेंट्रेटर, जिन्होंने पहले सत्र में आपको एंटरटेन किया। अब मेरी बारी है आपको एंटरटेन करने की। इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के लिए सौरभ की रन मशीन रोहित पाड़गे भी काफ़ी मेहनत कर रहे हैं। तो मेहनत करनी होगी, क्योंकि बगैर मेहनत कुछ नहीं मिलता आपको। देखिए एक इनाम आ चुका है, व्यक्तिगत 50 जो बनाएगा इस श्रृंखला में पहला, उसे गेम चेंजर का कैप, और आज से जो मेडन ओवर डालेगा गेंदबाज आज की रात से, उसे भी गेम चेंजर का कैप। होराड़े बनाम तड़वली, दोनों कप्तानों से मैं अनुरोध करना चाहूंगा। विशाल लोते इनकी तरफ से भी धामड़ी टीम को शुभकामनाएं आ चुकी है। अविनाश पालंडे मुझे यहाँ तक लेकर आए, इस मैच को देखना उनका एक ख्वाब था, क्योंकि उन्होंने कहा दोनों टीमें मेरी है, चाहे कोई भी जीते, लेकिन दोनों तरफ मेरे दोस्त है। एक तरफ जयेंद्र बाहुबली तो दूसरी तरफ धामड़ी के भी कई अच्छे दोस्त हैं। तो ऐसे में दोनों टीमों के सपोर्ट में वो आ चुके हैं। उनसे मैं गुजारिश करना चाहूँगा कि वो इस मंच पे तशरीफ लाए। मैच की तरफ हम चलेंगे। रामदास शेठ पवार नज़र नहीं आ रहे, लेकिन तीसरी बार मैं उनको कॉलिंग कर रहा हूँ। अजय लोते गेंदबाजी की बागडोर को संभाले हुए, मार भी कम नहीं है। ईंट का जवाब पत्थर से देना उन्हें आता है, और क्रिकेट में हमेशा कहा जाता है। होराड़े के कप्तान यहाँ पर आ चुके हैं। मैं तड़वली के कप्तान से गुजारिश करना चाहूँगा कि आपको टॉस के लिए आना है। मैच की तरफ हम चलेंगे, जहाँ पर 62 रन बनाए जा चुके हैं पहले सत्र में धामड़ी की तरफ से। साईराज की अच्छी बल्लेबाजी हुई, प्रथमेश की अच्छी बल्लेबाजी हुई, चेतन की, लेकिन अब बाएं और दाएं का ये कॉम्बिनेशन, बाएं हाथ के बल्लेबाज अक्षय पाटिल जिन्होंने इस गेंद को घुमाया। स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात, एक ही रन मिलेगा। ज्ञानेश्वर पारिंगे हमारे एक बेहतरीन कमेंटेटर धामड़ी के सपोर्ट में आए हैं, उनका भी हम ज़रूर स्वागत करेंगे। लकी ड्रॉ में आखिरी चिट डाली थी हमने, साइकिल मिली थी इन्हें चैंपियन लीग में, और ये तुषार ने डाली थी उनके नाम की। देखिए नसीब, कई लोगों ने 10-10 अपने नाम की 10-10 चिट डाली थी, लेकिन एक ही चिट डाली इन्होंने और उनका ही नंबर निकला। लकी चैम तेज डाली, सीधे बल्ले से खेला। 15.5 की औसत से आपको खेलना है, इसका मतलब यह है पहली गेंद से ही आक्रमण होना जरूरी। 2 रन निकाले गए बल्लेबाज सूरज केदारी द्वारा। रन बन सकते हैं, ऐसा नहीं है कि रन नहीं बनते, बनाने वाले में दम होना चाहिए। मैं हमेशा कहता हूँ, मारने वाले में अगर दम होना तो रन चाहे 100 भी क्यों ना चेस करने हो 4 ओवर में आसानी से निकल आते हैं। 63 की तो क्या बात है, लेकिन अच्छी गेंद, ऐसा मैं कहने ही वाला था, लेकिन अंपायर ने काफ़ी नज़दीकी से देखा, ये ऑफ स्टंप के काफ़ी बाहर। सूरज पांडे सर का बट बॉल का इशारा। आज बीएसए पैनल में हम एक नई एंट्री
आज की रात हम देख रहे हैं एक नए अंपायर की एंट्री, मुन्ना पिंगड़े। बाड़ा सड़मके के ना होने की वजह से अब ये पैनल BSAM हो चुका है, लेकिन ज़रूर मैं कहूँगा MBSA ये भी चल सकता है। आसान सा कैच छोड़ा, रन की गुंजाइश को किया समाप्त। काफी अच्छी शुरुआत हुई है धामड़ी के बॉलर की। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, मिड ऑन के ऊपर से गेंद जा रही है लॉन्ग ऑन, बाउंड्री के बाहर। अंपायर का इशारा, सूरज सर का टर्न अंपायर। चलिए चेक कीजिए, बाउंड्री है या 6, कॉलिंग किया अंपायर ने। हुराड़े के कप्तान आ चुके हैं। मैं तड़वली के कप्तान से गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। क्या ये अंपायर है? 6 रन। ये देखिए, रुकिए जरा अंपायर। स्क्रीन पे जब हमने देखा, जरा अंपायर आइए, राज आइए जरा, देखिए क्या ये स्क्रीन पे देखिए जरा। रुकिए अंपायर, किसी टीम का नुकसान ना हो, क्योंकि प्रवीण शेठ बैलमारे की एक धारणा होती है किसी के ऊपर अन्याय नहीं होने देना, चाहे हमारा नुकसान क्यों ना हो। इस धारणा से अपना जीवन व्यतीत करते हैं प्रवीण शेठ बैलमारे। दूध का दूध, पानी का पानी है ना हमारे पास दिखाने के लिए। करसठ टनिस क्रिकेट लाइव। चार है ये, 4। जबरदस्त क्लियरिटी करसठ की। 2 रन से धामड़ी को बचाया उनकी क्लियरिटी की वजह से। टोटल आ चुका है 8 रन स्कोर कार्ड के ऊपर। धीरे धीरे ठंड का माहौल तैयार होता हुआ यहाँ पर। सऊदी के मैच हो और ठंड ना हो तो मजा ही नहीं, और भूख लगे तो राजा की भेड़ ना हो। ये डॉट गेंद आई, ये डॉट गेंद आई। डॉट गेंद खेलना मना है, क्योंकि आपको 15.5 तकरीबन 15.5 की 15.75 की औसत से अगर आपको रन बनाने हैं तो आक्रमण तो करना ही होगा। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर गेंद को फील्ड किया। देखिए ड्राइव जरूर कर रहे हैं बल्लेबाज, लेकिन गैप नहीं ढूंढ पा रहे। और अब इन्हें जयेंद्र बाहुबली जैसे ताकतवर खिलाड़ी की जरूरत है, वरद विनायक महड़ को, जो गेंद को गुटी बनाते हैं छक्का मारते समय। एकदम छोटी नजर आती है गेंद जब वो छक्का मारते हैं तो। डीजे तांडेल। में जितने भी सामाजिक सांस्कृतिक क्षेत्र में जितने भी काम होते हैं, चाहे राजनीति में हो, एक बड़ा कद माना जाता है हमेशा गोविंद शेठ बैलमारे इनका। आमदार महेंद्र शेठ थोरवे इनके नज़दीकी माने जाते हैं, उन्हें नज़दीक माना जाता है। उद्घाटन समारोह इस प्रतियोगिता का आमदार ट्रॉफी 2024 का उनके शुभारंभ हुआ। गोविंद शेठ बैलमारे जो कई सालों पहले सिडपी में भी रिकॉर्ड ब्रेक वोटों से जीत चुके हैं। तड़वली के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूँगा कि आपको टॉस के लिए आना है। बार बार मैं ये कह रहा हूँ, हुराड़े के कप्तान यहाँ पर आ चुके हैं। बाएं हाथ के बल्लेबाज को अब अपना बल्ला खोलना होगा। पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल आ चुका है 8 रन, महज 8 रन। राइट अप राउंड द विकेट, क्या गेंद डाली, कंप्लीट राइट अप इनटू द ब्लॉक होल। मुंबईच्या भाषेत सांगायचं झालं तर डायरेक्ट मुद्दा। तो ये सीधा यॉर्कर हमें देखने का मौका मिला। गेंदबाज ऋतिक मोरे इनकी तरफ से, बल्लेबाज अक्षय पाटिल के लिए।
इस ओवर की दूसरी गेंद फुल टॉस थी यॉर्कर की कोशिश में, लेकिन डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात। मैच मिलेगा सिंगल। सिंगल से काम बनने वाला नहीं है, क्योंकि पहले ही ओवर में आप औसतन 7 रन पीछे हो। औसतन कम से कम 15 आने जरूरी थे पहले ओवर में। मी सन्माननीय आमचे पाहुणे सदानंदजी बैलमारे यांना विनंती करतोय की आपण संतोष बांदाल यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल। दोन्ही पाहुण्यांनी आता ठरवा नक्की कोण। बघा दोन्ही पाहुण्यांनी सांगितलं की आमचे मोरे साहेब आमच्यापेक्षा हुशार आहेत, तर मोरे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय। तळवली आणि होराळे डॉट 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 गेंदें खेली जा रही है। गलत क्रिकेट हो रहा है यहाँ पर। ये विकेट आ चुका है और इस विकेट के कारण 1 विकेट के नुकसान पर टोटल आ चुका है 9 रन। डीजे ठोक तू तांडेल। देवेंद्र महाडिक इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है, लेकिन धामड़ी को ये मैच जीतना आसान है। इस वक्त अपोजिशंस को उन्होंने रोका है, लेकिन जयेंद्र बाहुबली का बल्ला किस तरह से चलता है, क्योंकि इनमें क्षमता है 1 ओवर में 20-25 रन हासिल करने की। इनमें क्षमता है, उस क्षमता के हिसाब से खेल करना होगा। बॉडी लैंग्वेज देखिए, अगर गेंद बल्ले पर कनेक्ट हुई तो मुझे लगता है 2 टुकड़े ही कर डालेंगे गेंद के। जयेंद्र बाहुबली, हमने अमहेंद्र देखा, महेंद्र बाहुबली देखा, लेकिन क्रिकेट की दुनिया में हम हमेशा देखते हैं महड़ की तरफ से जयेंद्र बाहुबली। जयेश पाटिल अगला मैच। तड़वली ने टॉस जीता है, जो भी फैसला होगा उस फैसले पर उन्हें तुरंत अमल करना है। 63 रनों की जरूरत है, उनमें से रन आ चुके हैं 10 रन। 53 रनों की अभी भी जरूरत। ये देखिए, मुझे लगा गेंद का टुकड़ा होगा, कहीं गेंद से इनको ना जख्म हो जाए। कभी कभी होता है, बड़ा बड़ा पराक्रमी भी होता है ना, तो उसे रणभूमि में चोटें खानी पड़ती है तुषार, लड़ने की। घायल शेर है अभी, घायल शेर हमेशा वार बहुत तगड़ा करता है। इस ओवर की आखिरी गेंद, क्या आसमानी तूफानी सुल्तानी जिलानी छक्का आएगा जयेंद्र बाहुबली जयेश पाटिल से। सीधा खेला ऑन साइड के ऊपर, 1 रन तो जरूर मिलेगा और जयेश 1 ही रन लेंगे। वो जानते हैं कि अब उनकी टीम को छक्कों की जरूरत है, छक्कों को तलाशना है, और एकमात्र वो ऐसे खिलाड़ी है जो रो में 6 छक्के भी मार सकते हैं, ताकत है इनमें। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद 11 रन टोटल आ चुका है। दमदार आमदार महेंद्र सिंह थोरवे इनके नाम से इस ट्रॉफी को नवाजा जा चुका है, आमदार ट्रॉफी 2024। तो आज नए दर्शक हैं, नए खिलाड़ी है, तो ये पहला वीक है 2024 और पहला मंथ जनवरी, तो नए साल की सभी को ढेर सारी शुभकामनाएं। ये आने वाला साल आपके लिए हसीन हो, आपके प्रगति का हो। जयंत तटकरे इनकी तरफ से धामड़ी को शुभकामनाएं आ चुकी है। कहाँ भी क्रिकेट हो, जयंत तटकरे हमेशा, मैंने खोपोली में विभाग में हमेशा कौन सा नाइट टूर्नामेंट हो, डे टूर्नामेंट हो, इन्हें देखा है। और सावरोली की एक जोड़ी थी अंकिश नामड़े और महेश सोगत, इन्हें पूरे रायगढ़ में मैंने देखा है मैचेस देखते हुए।
उनमें से एक अंपायर की भूमिका कर रहे हैं बीएसए पैनल की तरफ से। ये विकेट मिलता हुआ जयेंद्र बाहुबली, खाया पिया कुछ नहीं, गिलास तोड़ा 12 आना, तू ठोक डीजे। जरी स्वराज्य निर्माण केलं ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज डीजे तांडेल आणि आमच्या वतीनं या गाण्यामार्फत आपण करूया त्यांना मानाचा मुजरा। तो टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 11 रन ना कुछ कर पाए जयेंद्र बाहुबली, लेकिन अगले बल्लेबाज को कुछ करना होगा। नीलेश पाटिल कल मेहमान बनकर यहाँ पर आए थे, तो अब अंकेश ने मुझे बताया था कल वो महड़ की तरफ से खेलते हुए नजर आएंगे, लेकिन खेलते हुए नजर नहीं आना बल्कि अपने खेल से लोगों को प्रभावित करना, ये आपको आना चाहिए। महज खेलना और अपने खेल से लोगों को प्रभावित करना एक अलग बात होती है। बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला, लेकिन सिंगल ही मिलेगा। देखिए धामड़ी ने पूरी जकड़ और 500 का इनाम भी, अगर ये मैच जीते धामड़ी टीम तो। किसने लगाया था अभी? आपने अनाउंस किया था, आपको याद होना चाहिए, पैसा यहां पे आना चाहिए अगर धामनी जीती तो। संदेश लोते इन्होंने ये नाम लगाया है, मैच अगर ये मैच जीतती है धामनी। ये अच्छी गेंद आउटसाइड ऑफ स्टंप। देखिए कल यहाँ पर मुन्ना एक प्लेयर थे, आज अंपायर की भूमिका में है, लेकिन दोनों भूमिकाओं में वो सटीक बैठ रहे हैं। कल उन्होंने अच्छी बल्लेबाजी की एज अ प्लेयर। आज मैं उनकी अंपायरिंग देख रहा था शांति से पहले सत्र में कि एक प्लेयर किस तरह से अंपायरिंग कर सकता है, तो वो जो खेल खेलने का तजुर्बा है वो उनकी अंपायरिंग में नज़र आ रहा है स्क्वायर लेग अंपायर की भूमिका में इस वक्त। लेकिन फिलहाल टोटल वहीं पर रुका हुआ, मेगा ब्लॉक लगाया जा चुका है। ज्ञानेश्वर पारिंगी के चेहरे पर देखिए एक हल्की सी मुस्कान है, क्योंकि उनकी धामनी टीम आगे जा रही है। लेकिन भाई दिल्ली अभी बहुत दूर है। तुषार धुमाल के चेहरे पर भी पहली बार मुस्कान मैंने देखी थी 3-4 सालों बाद इस ग्राउंड के ऊपर, पहली जीत के बाद, लेकिन उनके खिलाड़ियों ने वो मुस्कान कायम रखी। तो मुस्कान उनके खिलाड़ी नूर हो, चाहे उदय कोलंबे हो, पटनोस्कर, विशाल, इन्होंने वो मुस्कान बरकरार रखी चेहरे पर तुषार के। उन्होंने मेहनत की कि इसी तरह ये मुस्कुराते रहे पूरी रात। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद 16 रन स्कोर कार्ड के ऊपर, 6 गेंदें और 47 रनों की जरूरत। 6 गेंदें और 47 रनों की जरूरत। एक आसान सा मैच टीम धामड़ी के लिए। मुझे लगा शायद सनसनी फैलाएंगे जयेंद्र बाहुबली, लेकिन उतना अच्छा नहीं खेले जितनी उम्मीद थी हम सभी लोगों को उनसे। गेंदबाज नीलेश को रिलैक्स में बॉलिंग करनी है, क्योंकि 6-47, 6 पे 6 छक्के भी आते हैं तो कहानी में ट्विस्ट नहीं आ सकता। लेकिन ये फील्डिंग देखी है, यहाँ पर हमने पहले सत्र में वरद विनायक महड़ की फील्डिंग देखी, कई कैचेस छोड़े गए, हाथ में से बाउंड्रीज को छोड़ा गया। आप एक रजनी क्रिकेट खेल रहे हैं खालापुर की पहली, उस वक्त आपकी फील्डिंग के ऊपर आपका फोकस होना ज़रूरी है। हाथों से बाउंड्रीज, मैंने देखा लॉग ऑन के ऊपर एक खिलाड़ी ने गेंद को फील्ड करते समय हाथ से बाउंड्री को छोड़ा। ये नहीं होता। ये क्यों नहीं होना चाहिए? क्योंकि आप एक बड़ी प्रतियोगिता खेल रहे हैं, आप नज़दीक है, तो आपके गांव का सपोर्ट भी आपको ज़्यादा मिल रहा है। तो ऐसे में आपकी एक की गलती के कारण आपके 11 खिलाड़ी तो हारते ही है, बल्कि आपका पूरा गांव हारता है अपोजिशन के सामने। ये सोच होना चाहिए। ग्रामीण क्रिकेट खेलते हैं आप, लेकिन गांव वालों के ईगो को हर्ट करता है। बैकफुट पे जाके ये गेंद खेला, 47 रनों की जरूरत थी। खराब क्रिकेट हो रहा है यहाँ पर महड़ द्वारा। एक तरफा मैच, एक तरफा। जिस तरह सचिन तेंदुलकर ने अपने एक इंटरव्यू में कहा था, ऑस्ट्रेलिया को अगर हराना हो तो पैरों तले जिस तरह सिगरेट को कुचला जाता है उसी तरह कुचलना चाहिए। उसी तरह कुचल रही है धामड़ी टीम वरद विनायक महड़ को।
एक तरफा मैच है ये। किसी भी सूरत में अब ऐसा नज़र नहीं आ रहा है कि कोई कुदरत का करिश्मा या कोई बॉलर लगातार जिस तरह 41 रन आए थे एक ओवर में इंटरनेशनल क्रिकेट में, काउंटी क्रिकेट में लगातार वाइट बॉल डाली गई थी, ऐसा कुछ होता है तो शायद, लेकिन अब लगभग जीतना नामुमकिन है। वरद विनायक महड़ का ये देर से आए, दुरुस्त आए, नंबर आए 4। चलिए अगली टूर्नामेंट के लिए इनका कॉन्फिडेंस लेवल तो बढ़ेगा कि मैंने एक 4 मारा था धामड़ी के खिलाफ, मार सकता हूँ दूसरे मैच में जब मैं टूर्नामेंट खेलने जाऊंगा। तो ये जो कॉन्फिडेंस लेवल है वो ज़रूर बढ़ेगा। चलिए नाश्ते का प्रबंध हो चुका है, प्रवीण शेठ बैल मारे, हालांकि यहाँ पे उपस्थित थोड़ी देर में होंगे लेकिन उन्होंने पहले नाश्ते का प्रबंध किया मेहमानों के, कमेंटेटर्स अंपायर्स के लिए। और ये नो बॉल और वेट, इस तरह 2-4 और आने चाहिए तो बनेगा कुछ जयेंद्र बाहुबली और उनकी वरद विनायक महड़ टीम के लिए। एक गेंद और 41 रन। गेंद को यहाँ से मारना कहाँ होगा मालूम है क्या? इनके गांव में महड़ में मारना होगा, लेकिन मारा आखिरी गेंद के ऊपर, खालापुर में जरूर मारा 6 रन खालापुर की दिशा में। अंकित तांबड़े भी कह रहे हैं, हमारे मंगेश जी बांदल साहब यहाँ पर आ चुके हैं, उनका हम जरूर स्वागत करेंगे। रामदास शेठ पवार अब तक नजर नहीं आ रहे हैं, किसी कोने में लगता है छुपे हुए हैं आज। चलिए तड़वली टीम आपने